हे सगळं काय होऊन बसलंय? निशीने आमचं बोलणं ऐकलं, पण कधी? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी? हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. ह्या कोणत्या नवीन प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आता? ह्या मंगळसूत्राच्या 2 वाट्या आहेत ना, शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. या दोन्ही ऊर्जा एकत्र आल्यावर चालतो ना तो संसार. आणि हे काळे मणी त्या ऊर्जेचं संरक्षण करतात. नकारात्मकतेपासून, कुणाच्या वाईट नजरेपासून तो या नात्याला वाचवतो. या धाग्याबरोबरच ते नातं जपण्याची जबाबदारी त्या दोन्ही नवरा बायकोंची असते. कारण हे एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसून फक्त आणि फक्त प्रेमाचं आहे. म्हणजे आमच्या लग्नाचा विषय अचानक काढणं ही कौशिकीताईची आयडिया नव्हती. हा निशीचा प्लॅन होता. म्हणून घरातले सगळे आम्हाला लग्नासाठी इन्सिस्ट करत होते. म्हणजे आम्ही दोघंही एकत्र जर लग्नाला नाही म्हणालो असतो तर निशीचं म्हणणं खरं होईल आणि आमचं लग्न खोटं हे सिद्ध होईल. म्हणून या घरात राहण्यासाठी आम्हाला देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करत. वेल प्लेड निशी. केदारचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ते. असा जोडीदार नशिबानच मिळतो. त्याला आणि या नात्याला जप तारिणी. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. त्यामुळं हा सोन्यासारखा संसार रागाच्या हट्टापायी संपवण्याचा प्रयत्न करू नकोस ग. या लग्नाला उभी राहा. आम्हाला तुझ्या डोक्यावर अक्षदा पडताना बघायचंय. तुला भरभरून आशीर्वाद द्यायचे. शेवटी तुम्हा मुलींच्या सुखापेक्षा दुसरा आनंद कशातच नसतो ग आमचा. नाही, हे सगळं असं असेल असं वाटलं नव्हतं यार मला. हे बॉसला सांगायला पाहिजे. बॉस फोन उचल. हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी बोलते असं तुला वाटत असेल ना तर ते अगदी खरं आहे. कारण तुझ्या आनंदातच माझा स्वार्थ आहे. कमीत कमी या म्हातारीची शेवटची इच्छा म्हणून तरी या लग्नाला तयार हो. म्हणजे वर गेल्यानंतर मला वसुधाला सांगता येईल की तुझी मुलगी सुखात आहे.